उद्धव ठाकरेंच्या हातात पुन्हा शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण आलं तर एकनाथ शिंदे काय करणार? ज्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर 2024 ची निवडणूक लढून शिंदे गटाचे आमदार निवडून आले, ते चिन्ह हातातून गेलं तर पुढच्या निवडणुकीत शिंदेची राजकीय ओळख काय असणार? शिवसेना हे नाव आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा यावरचा दावा जर उद्धव ठाकरेंच्या बाजूने गेला तर शिंदे गट नवीन पक्ष घेऊन मैदानात उतरणार की थेट भाजपमध्ये विलीन होणार? भाजपमध्ये विलीन झालं तर शिंदे आणि त्यांच्या आमदारांना तिथे किती राजकीय जागा मिळणार? स्वतंत्र पक्ष काढला तर नवीन नाव, नवीन चिन्ह आणि जुन्या शिवसैनिकांना पुन्हा एकत्र करण्याचं आव्हान ते कसं पेलणार? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की शिंदे गटाची खरी ताकद धनुष्यबाणात आहे की सत्तेत, संघटनेत आणि भाजप सोबतच्या राजकीय समीकरणात? कारण सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल अजून लागलेला नाही, पण जर भविष्यात निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने गेला तर हा केवळ एका निवडणूक चिन्हाचा पराभव नसेल, हा शिंदे गटाच्या संपूर्ण राजकीय ब्रँडची अग्निपरीक्षा असेल. आधी एक गोष्ट अगदी स्पष्ट करूया, सध्या सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाबाबत अंतिम निकाल दिलेला नाही. ऑगस्ट 2026 मध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे आणि उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधितज्ञ कपिल सिब्बल निवडणूक आयोगाच्या 2023 च्या निर्णयावर जोरदार आक्षेप घेत आहेत. त्यामुळे सोशल मीडिया किंवा राजकीय चर्चांमध्ये उद्धव ठाकरेंना नाव आणि चिन्ह परत मिळणार असल्याच्या चर्चा असल्या तरी त्या सध्या शक्यता आहेत, अंतिम सत्य नाही. आणि म्हणूनच आपण प्रश्न विचारतोय, तो निकाल लागल्याचा नाही तर समजा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेला तर पुढे काय? कारण 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिलं. त्या निर्णयानंतर शिंदे गटाला केवळ एक निवडणूक चिन्ह मिळालं नाही, त्यांना शिवसेना या नावाची राजकीय ओळख मिळाली. आणि हाच संपूर्ण वादाचा सर्वात संवेदनशील भाग आहे. कारण निवडणुकीत चिन्ह म्हणजे फक्त कागदावरचं चिन्ह नसतं. महाराष्ट्राच्या राजकारणात धनुष्यबाण म्हणजे अनेक दशकांची राजकीय स्मृती आहे. बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेची आंदोलन, शाखा, शिवसैनिक, भगवा, मराठी अस्मिता आणि हिंदुत्व या सगळ्या गोष्टींचं एकत्रित राजकीय प्रतीक म्हणजे धनुष्यबाण. त्यामुळे हे चिन्ह गमावणं म्हणजे केवळ ईव्हीएम वरचं चिन्ह बदलणं नाही, त्यामागची भावनिक राजकीय मालकीच प्रश्नांकित होऊ शकते. आता समजा सुप्रीम कोर्टाने भविष्यात निवडणूक आयोगाचा 2023 चा निर्णय रद्द केला किंवा बदलला आणि शिवसेना नाव आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे गटाकडे गेले तर शिंदेंसमोर पहिला पर्याय असेल तो म्हणजे कायदेशीर लढाई. सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयानंतर परिस्थितीनुसार रिव्ह्यू पिटिशनचा मार्ग उपलब्ध असू शकतो. पुढच्या टप्प्यावर क्युरेटिव्ह पिटिशन सारख्या मर्यादित कायदेशीर उपायांचाही विचार होऊ शकतो. पण इथे एक राजकीय वास्तव आहे. न्यायालयीन लढाई लढणं आणि प्रत्यक्ष मैदानावर पक्षाची ताकद टिकवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कोर्टात केस चालू असताना संघटना निवडणुकीच्या मैदानात थांबत नाही. त्यामुळे शिंदेंना न्यायालयीन पर्यायासोबतच राजकीय पर्यायाची तयारी ठेवावी लागेल. आणि दुसरा पर्याय आहे नवीन नाव, नवीन चिन्ह आणि नवीन पक्ष. हा पर्याय शिंदेंना पूर्णपणे अपरिचित नाही. 2022 नंतर शिंदे गटाने बाळासाहेबांची शिवसेना या नावानेही राजकीय प्रवास केला होता. त्यामुळे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण उपलब्ध नसतील तर नवीन नाव आणि स्वतंत्र निवडणूक चिन्ह घेऊन राजकीय अस्तित्व कायम ठेवणं हा कायदेशीर दृष्ट्या व्यावहारिक मार्ग ठरू शकतो. पण इथेच खरी अडचण आहे. नवीन पक्ष काढणं सोपं आहे, नवीन भावनिक ओळख निर्माण करणं कठीण आहे. कारण शिंदे गटाला स्वतःची संघटना उभी करायची असेल तर फक्त आमदार पुरेसे नाहीत. शाखा प्रमुख, स्थानिक पदाधिकारी, बूथ पातळीवरील कार्यकर्ते, मतदारांशी असलेले संबंध आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण शिवसेनेचेच आहोत ही मानसिकता टिकवावी लागेल. 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने धनुष्यबाणावर निवडणूक लढवली आणि अनेक जागा जिंकल्या. त्यामुळे त्यांच्या आमदाराचं विद्यमान विधानसभा सदस्यत्व केवळ पक्षाचं चिन्ह बदललं म्हणून आपोआप संपणार नाही. पण पुढच्या निवडणुकीत प्रश्न उभा राहील, मतदाराला नवीन चिन्हाची किती वेगाने जोडता येईल. आणि इथेच भाजपचा प्रवेश होतो. कारण शिंदे गट सध्या महायुतीचा भाग आहे, भाजप सोबत सत्तेमध्ये आहे. अजित पवारांची राष्ट्रवादीही या सत्ताधिकरणात भाग आहे. त्यामुळे जर धनुष्यबाण गेला तर शिंदे गटाकडे एक अत्यंत महत्त्वाचा राजकीय पर्याय उरेल, भाजप सोबतचं नातं आणखी घट्ट करणं.
आणि त्यातूनच सर्वात मोठी चर्चा सुरू होते, शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार का? हा पर्याय राजकीय दृष्ट्या अशक्य नाही. उलट नाव आणि चिन्हाचा प्रश्न शिंदे गटासाठी गंभीर झाला तर भाजप सोबतचं विलिनीकरण हा काही नेत्यांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो. कारण त्यातून स्वतंत्र पक्ष उभारण्याचा खर्च, नवीन चिन्हाची ओळख निर्माण करण्याचं आव्हान आणि संघटनात्मक पुनर्बांधणीचा मोठा ताण कमी होऊ शकतो. पण थांबा, इथेच दुसरा पर्याय उभा राहतो की शिंदे भाजपमध्ये गेले तर शिंदे गट उरेल कुठे? आज एकनाथ शिंदे यांची ओळख फक्त उपमुख्यमंत्री किंवा महायुतीतील नेते अशी नाही. त्यांची स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचा वारसदार म्हणून प्रोजेक्ट केला आहे. स्वतंत्र शिवसेना म्हणून त्यांची राजकीय ओळख तयार झाली आहे. उद्या ही संघटना भाजपमध्ये विलीन झाली तर शिंदेच्या राजकीय ब्रँडचं काय, त्यांच्या आमदारांचं काय, त्यांच्या स्थानिक नेत्यांचं काय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसैनिक म्हणून ज्यांनी शिंदेंना साथ दिली त्यांना भाजपचा कार्यकर्ता होण्याची मानसिक तयारी आहे का? ही छोटी गोष्ट नाही. कारण 2022 मध्ये शिंदे गटाने बंड केलं तेव्हा त्यामागे एक राजकीय कथा तयार करण्यात आली की ही शिवसेना वाचवण्यासाठीची लढाई आहे, बाळासाहेबांच्या विचारांची लढाई आहे, हिंदुत्वाच्या विचारांची लढाई आहे. आता जर भविष्यात शिवसेना नाव आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे गेले आणि शिंदे गट भाजपमध्ये विलीन झाला तर विरोधकांकडून सर्वात मोठा राजकीय हल्ला हाच होईल. ज्यांच्या नावावर स्वतंत्र शिवसेना उभी केली ती शेवटी भाजपमध्येच का विलीन करावी लागली? आणि हा प्रश्न शिंदेंना राजकीय दृष्ट्या नक्कीच त्रासदायक ठरू शकतो. म्हणूनच तिसरा पर्याय अधिक महत्त्वाचा ठरतो. नवीन पक्ष पण महायुती कायम. शिंदे नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊन स्वतंत्र पक्ष म्हणून राहू शकतात आणि भाजप सोबतची युती कायम ठेवू शकतात. म्हणजे सत्ता आणि राजकीय भागीदारी ही कायम राहील आणि स्वतंत्र राजकीय ओळखही टिकवण्याचा प्रयत्न करता येईल. पण मग पुन्हा तोच प्रश्न, मतदार नवीन पक्षाला किती स्वीकारतो? कारण निवडणुकीच्या दिवशी भाषण नाही, चिन्ह दिसतं. मतदारांच्या हातात मतपत्रिका किंवा EVM असतं आणि त्यांच्यासमोर अनेक चिन्ह असतात. त्या क्षणी दशकानुसार ओळख असलेलं धनुष्यबाण एका बाजूला आणि नव्याने निर्माण केलेलं चिन्ह दुसऱ्या बाजूला असेल तर भावनिक फायदा कुणाला मिळणार? उद्धव ठाकरेंना जर धनुष्यबाण मिळालं तर त्यांच्याकडे मूळ शिवसेना असल्याचा राजकीय संदेश देण्याची संधी असेल आणि शिंदे गटाला त्याला उत्तर द्यावं लागेल. चिन्ह कोणाकडे आहे यापेक्षा आम्ही काय काम केलं हे पहा. म्हणजे शिंदे गटाचं राजकारण भावनिक वारशापासून विकास कामांकडे अधिक वेगानं वळू शकतं. मुंबई, ठाणे, कोकण आणि ग्रामीण महाराष्ट्रात संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न वाढू शकतो. भाजपची निवडणूक यंत्रणा शिंदे गटासाठी आणखीन महत्त्वाची होऊ शकते आणि प्रत्येक निवडणूक हा एक नवीन ब्रँडचा टेस्ट होऊ शकतो. पण इथे आणखी एक राजकीय शक्यता दुर्लक्षित करता येणार नाही. शिंदे गटातील काही नेते उद्धव ठाकरेंकडे परततील का? कारण राजकारणात पक्षाचं नाव आणि चिन्ह बदललं की संघटनेत मानसिक हालचाली सुरू होत असतात. काही जण सत्ता आणि विद्यमान समीकरण पाहून शिंदेसोबत राहतील, काही जण नवीन पक्ष उभारण्याच्या प्रक्रियेत राहतील आणि काही जण जर त्यांना राजकीय भविष्य उद्धव ठाकरेंच्या बाजूला अधिक सुरक्षित वाटत असेल तर परत जाण्याचा विचार करू शकतात. मात्र याचा अर्थ शिंदे गट संपेल असा निष्कर्ष काढणंही चुकीचं ठरेल. कारण 2022 पासून त्यांनी स्वतंत्र राजकीय नेटवर्क उभं केलं आहे. आमदार, स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि सत्तेच्या माध्यमातून निर्माण झालेली राजकीय ताकद ही एका कोर्टाच्या निकालाने एका दिवसात नाहीशी होत नाही. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाचा खरा परिणाम सत्तेवर कमी आणि राजकीय ओळखीवर जास्त होऊ शकतो. धनुष्यबाण गेलं म्हणून महाराष्ट्र सरकार दुसऱ्या दिवशी कोसळेल असं नाही. आमदार अपात्र ठरतील असंही आपोआप होत नाही. पक्षाचं नाव आणि चिन्हाचा प्रश्न हा आमदारांच्या अपात्रतेच्या प्रश्नापेक्षा वेगळा आहे. पण राजकीय मानसशास्त्र ते वेगळं आहे. कारण शिंदेंना सर्वात मोठं नुकसान कदाचित आमदारांच्या संख्येचं होणार नाही. नुकसान होऊ शकतं ते मीच शिवसेना या राजकीय दाव्याचं. आणि इथे संपूर्ण लढाईचा सर्वात मोठा ट्विस्ट आहे. 2022 मध्ये प्रश्न होता शिवसेना कोणाची. 2023 मध्ये निवडणूक आयोगाने एका गटाला नाव आणि चिन्ह दिलं. आता सुप्रीम कोर्टात प्रश्न अधिक खोल गेला आहे. पक्षाची खरी ओळख ठरवताना संघटना, पक्षघटना, विधिमंडळातील संख्याबळ आणि राजकीय पक्ष यांचं स्थान काय? त्यामुळे अंतिम निकाल फक्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचा नाही. महाराष्ट्राच्या पक्षफुटीच्या राजकारणासाठीही तो मोठा संदर्भ ठरू शकतो. पण शिंदेच्या दृष्टीने प्रश्न आणखी कठीण आहे. धनुष्यबाण गेला तर काय? कायदेशीर लढाई, नवीन पक्ष, नवीन चिन्ह, भाजपसोबत आणखीन मजबूत युती की थेट भाजपमध्ये विलिनीकरण?
या प्रत्येक पर्यायाची किंमत आहे. नवीन पक्षात स्वतंत्र ओळख टिकेल, पण पक्ष चिन्हाच्या भावनिक फायदा नाही. भाजपमध्ये गेलं तर सत्ता आणि संघटनात्मक ताकद मिळेल, पण स्वतंत्र शिवसेनेची ओळख धोक्यात येईल. उद्धव ठाकरेंकडे परत जाण्याचा प्रश्न तर सध्याच्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जवळपास अशक्यच वाटणारा पर्याय आहे. म्हणूनच शिंदे समोरचा खरा प्रश्न पुढचा पक्ष कोणता हा नाही. खरा प्रश्न शिवसेना नाव आणि धनुष्यबाण नसतानाही शिंदे स्वतःच्या नावावर मतदार उभा करू शकतात का? जर उत्तर हो असेल तर चिन्ह बदललं तरी शिंदेच्या गटाला राजकीय अस्तित्व टिकू शकतं. पण जर मतदाराच्या मनात शिवसेना आणि धनुष्यबाण हेच शिंदे गटाच्या अस्तित्वाचे मुख्य आधार असतील, तर मग सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदेसाठी केवळ कायदेशीर धक्का नसेल, तो त्यांच्या राजकीय ओळखीची एखादी अग्निपरीक्षा असेल. आणि म्हणूनच सध्या निकाल लागलेला नसताना निष्कर्ष काढण्यापेक्षा एकच प्रश्न महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे उद्धव ठाकरेंच्या हातात जर पुन्हा शिवसेना आणि धनुष्यबाण आली तर शिंदे गट भाजपच्या सावलीत जाईल, की नवीन नाव, नवीन चिन्ह आणि नवीन ताकदीसह स्वतःचीच नवीन शिवसेना उभी करेल. कारण या लढाईत हरलेला फक्त एक चिन्ह नसेल, हरलं तर एक राजकीय ब्रँड ठरू शकतो. आणि जिंकलं तर फक्त नाव चिन्ह नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तरही कायमचं बदलू शकतं. तर या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.